नमस्कार. साथी न्यूज एम एच 11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज आपण फलटण या ठिकाणी आहोत आणि फलटणमध्ये सौ जयश्रीताई दिगंबर आगवणे ताई या मॅडम आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आगवणे ताई, आता लोकांमध्ये अशी चर्चा आहे आणि विरोधक पण टीका अशी करतायत की शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाने दिगंबर आगवणे यांना कुठेतरी पाठीमागं राहून पाठिंबा देऊन त्यांना उभं केलेलं आहे किंवा त्यांनाच उभं राहायला सांगितलं आहे. याविषयी आपलं मत काय? नमस्कार, मी जयश्री दिगंबर आगवणे. आज फलटण कोरेगाव मतदारसंघात फिरत असताना फलटणच्या जनतेने जो प्रतिसाद दिला आज साहेबांनी केलेल्या दुष्काळात पाणी टँकर, परत कोरोना काळात कोविड सेंटर, ह्या कामाची आठवण जनताच मला करून देते. त्यामुळं मी जनतेला विरोधकांना एकच सांगेन की कोणाच्याही सांगण्यावरून आज साहेबांनी जसं राजकारणात उतरलेत तसं त्यांनी स्वतंत्र निर्णय घेतलेत. जनतेच्या हितासाठी जिथं त्यांची गरज लागेल, समाजकार्यासाठी जे ते स्वतः काही करू शकतात, जे काही कार्य करू शकतात, त्याच्यासाठी त्यांनी स्वतः जे काही निर्णय घेतलेत ते त्यांनी स्वतंत्र स्वबळावरती घेतलेले आहेत. कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या दबावाला येऊन घेतलेले नाहीत. त्यामुळं जनतेने ह्या गोष्टीवरती विश्वास न ठेवता आपण राष्ट्रीय समाज पक्षाने आपल्याला उमेदवारी दिलेली आहे आणि आपलं चिन्ह आहे शिट्टी आणि आपण पक्षातर्फे लढत आहे. ना कोणाच्या सांगण्यावरून लढत आहे, ना कोणाच्या आशीर्वादाने लढत आहे. आपण आपल्या स्वतंत्र लढत आहेत. विरोधकांच्या माध्यमातून अशी पण टीका केली जाते की पवार साहेबांनी तुम्हाला पैसे पुरवलेत किंवा पैसे दिलेत. हे खरं आहे का? पैसे पुरवले असते तर आज आपले साहेब आपल्यामध्ये असते. एवढंच माझं सांगणं आहे जनतेला. आज साहेब आपल्या बरोबर प्रचारात असतात आणि आज आपल्यामध्ये असते. त्यामुळं कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आपण येणाऱ्या 20 तारखेला साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. परवाच्या सभेमध्ये तुम्ही आरोप केले की तुम्ही तुमचे पुरावे असतील ते नाना पाटील चौकात घेऊन या आणि मी पण माझे पुरावे घेऊन येते. काय नक्की प्रकरण आहे ते? प्रत्येक सभेत सांगतात की माझ्या मिसेसवर ॲट्रॉसिटी केली, त्यांच्यावर 11 केसेस ॲट्रॉसिटीच्या, 30 केसेस केल्या. त्यांच्यावरती 30 केसेस केलेल्या त्यांनी FRI घेऊन नाना पाटील चौकात यावं. मी माझ्यावरती केसेस केलेल्या, मी माझ्या FRI घेऊन मी नाना पाटील चौकात येते. कसं षडयंत्र रचलं, कधी रचलं? घराची 4 गुंठ जागा, बंगल्याची 4 गुंठ जागा बँकेला तारण, फलटणचं ऑफिस बँकेला तारण, एक ऑफिस तारण नाही, पण सत्तेचा पुरेपूर दुरुपयोग करून त्यांनी आमच्या अख्खी घरातून माझ्या सासू सासऱ्यांना, मुलाला घराबाहेर काढून पूर्ण घराला टाळा लावला, पूर्ण ऑफिसला टाळा लावले. हे का न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यांच्याच एका कार्यकर्त्यांनी सांगितलेलं की जॅक्सन इनला मीटिंग झाली तुमच्यासाठी, सेंट्रल बँकेचे पदाधिकारी तुमच्यासाठी तिथं आले होते आणि त्यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी बोलवून घेऊन हे सगळं षडयंत्र रचलं फेब्रुवारीमध्येच. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि आम्ही पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली होती गेल्या वर्षी. त्यावेळेस ते म्हणले होते की जयश्री आगवणेंनी केलेले आरोप बिनबुडाचे, त्याच्यावरती मी मानहानीचा दावा टाकणार. मी तर वाट बघत होती ना. एवढ्या केसेस केल्या माझ्यावरती, 11 केसेस केल्या. मानहानीच्या दाव्याची केस राहूनच गेली असेल त्यांच्याकडून, बरोबर का? त्याच्यामुळं माझं त्यांना सांगणं आहे की त्यांनी सगळ्या पुराव्यासहित नाना पाटील चौकात यावं जनतेसमोर. मीही माझे पुरावे घेऊन नाना पाटील चौकात येते. माझ्याकडं भरपूर पुरावे आहेत न सांगण्यासारखे. मी ते बाहेर काढण्याची वेळ येऊन देऊ नये त्यांनी. आज सामान्य व्यक्तीला जर कर्ज घ्यायचं म्हटलं तर बँक अनेक कागदपत्र बघते, ज्याचं सगळं 7/12 सगळं लिहून घेते. सामान्य लोकांना यांची परिस्थिती अशी असते. परंतु इतर राजकीय नेत्यांना जर त्यांना कर्ज घ्यायचं म्हटलं तर कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेतलं जातं, त्यांना भेटतंय. पण मग त्यांची प्रॉपर्टी तिथे तपासली जात नाही का? मग त्यांना एवढं कर्ज कसं भेटतंय? कारण त्यांनी माझं काम फक्त मी स्वतः त्यांचं काम डोळ्यांनी पाहिलेलं आहे. किती काळा बाजार चालत होता दोघा नवरा बायकोचा. अधिकारी ह्यांच्याकडे मुक्कामी असायचे एखाद्या बँकेचं कर्ज घ्यायचं म्हटलं तर. त्यामुळं मला सगळं माहिती आहे. सगळं त्यांनी बाहेर काढायची वेळ आणून येऊ देऊ नये.
हीच माझी त्यांना विनंती आहे. नाहीतर तुम्ही सगळे पुरावे घेऊन या, कुठं बोलवा आणि तिथं मी पण येते आणि आपण समोरासमोर काय असेल ती समोर जनतेसमोर पुरावे सादर करू. धन्यवाद ताई, आपण साथीने चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.